नमस्कार कुंभ राशीच्या पालकांनो. आपण स्वतःचं भविष्य बघतो, पण खरी काळजी असते ती आपल्या मुलांची. माझ्या मुलाचं शिक्षण कसं होईल, नोकरी लागेल का, किंवा लग्न कधी होईल. मार्च 2026 मध्ये ग्रहगोचर असे आहे की तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो. पण घाबरण्याचे कारण नाही. जर तुम्ही म्हणजे पालक म्हणून हे 3 गोष्टी केल्या तर तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मुलाला यशाच्या शिखरावर नेऊ शकता. चला बघूया काय आहेत ते उपाय आणि काय सावधगिरी बाळगायची. तर मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांसाठी पंचम स्थान म्हणजेच मुलांचे स्थान या काळात सक्रिय आहे. मार्चच्या मध्यापासून सूर्य आणि बुध यांची युती तुमच्या राशीत होत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर होईल. म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या मुलाला देणारा सल्ला या काळात अत्यंत अचूक ठरेल. जर तुमचे मुलं अभ्यासात आहेत तर 20 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान त्यांना एखाद्या स्पर्धेत किंवा परीक्षेत चांगले यश मिळू शकते. पण एक सावधगिरी, मुलांवर जास्त दबाव आणू नका. या काळात त्यांना सपोर्ट हवा आहे, प्रेशर नाही. आता बघूया प्रमुख 2 शंकांवर. पहिली, करिअर. जर तुमचे मुलं जॉब शोधत असतील तर त्यांना सांगा की ते रिझ्युमे अपडेट करून ठेवतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. दुसरी, लग्न. जर मुलांचे लग्न अडकले असेल तर एप्रिल महिना शुभ ठरू शकतो. पण घाई गडबडीने निर्णय घेऊ नका. कुंडली जुळवताना फक्त गुण न बघता मानसिक जुळणीकडे लक्ष द्या. पालक म्हणून तुमची भूमिका आहे ती फक्त मार्गदर्शकची, निर्णयकर्ताची नाही. मुलांना स्पेस द्या. आता मी तुम्हाला सांगणार आहे 3 उपाय जे तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी करू शकता. 1. सूर्यार्घ्य. रोज सकाळी सूर्योदयाला पाण्यात थोडे कुंकू आणि अक्षत टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि मनात संकल्प करा, माझ्या मुलाच्या प्रगतीसाठी हे अर्घ्य आहे. यामुळे मुलांच्या बुद्धीला तेज मिळेल. 2. गुरुवारी. दान. दर गुरुवारी शक्य असल्यास तुमच्या मुलाच्या वयाच्या एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पेन, वही किंवा हळद कुंकू दान करा. हे दान मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर करते. 3. घरातील वातावरण. मार्च महिन्यात घरात कलह टाळा. मुलांसमोर आर्थिक चिंता बोलू नका. घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर मुलांचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. हा सर्वात मोठा उपाय आहे. तर कुंभ राशीच्या पालकांनो, तुमचे आशीर्वाद हीच तुमच्या मुलांसाठी सर्वात मोठी ताकद आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा आणि अशा इतर पालकांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी जय गुरुदेव. अशाच पालकत्वाला मार्गदर्शन करणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सांभाळा आपल्या कुटुंबाची काळजी. जय हिंद, जय मराठा.